झी 24 तास एक पाऊल पुढे। लग्न समारंभ असो किंवा अन्य कोणताही कार्यक्रम, प्रत्येक सोहळ्याची शान वाढवतात ती जरबेराची फुलं। या फुलांची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकरी पारंपरिक शेतीला चेत देत फुलशेतीकडे वळू लागलेत। लाल, पिवळी, पांढरी अशा विविध 7 रंगातली ही जरबेराची फुलं कुणाचंही मन मोहून घेतील। मन प्रफुल्लित करणारी ही फुलं प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात। याच फुलांमुळे भंडारा जिल्ह्यातल्या पालोरा गावातले संजय काळे आसपासच्या गावात प्रसिद्ध झालेत। अर्धा एकर जमिनीवर ते जरबेराची शेती करतायत। त्यासाठी आपल्या 25 डेसिमस शेतात त्यांनी पॉली हाऊस लावलंय। जरबेराच्या फुलासाठी लागणारं दमट वातावरण या पॉली हाऊस मधून दिलं जातं। शिवाय जरबेराला लागणारी लाल माती उपलब्ध असल्यानं विदर्भ या फुलशेतीसाठी अनुकूल आहे। केएफ बायो प्लांट्स ही जे प्लांट पुरवठा करणारी कंपनी आहे, त्यांच्याकडे प्लांट बुक केले। लावायच्या वेळेस याचं बेड करावं लागतं। धानाचा कोंडा, मुरूम म्हणजे लाल माती आणि शेणखत याचे सगळं मिक्स करावं लागतं। त्याच्यानंतर त्याचे बेड तोडावं लागतात। त्याच्यानंतर बेड केल्यानंतर त्याचं फ्युमिकेशन करावं लागतं। फ्युमिकेशन करून एक 15 दिवस ते तसंच झाकून ठेवावं लागते माती, आणि त्याच्यानंतर त्याचं प्लांटेशन करावं लागतं। सुरुवातीला संजय काळे धानाचं उत्पादन घेत होते, मात्र काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं त्यांनी जरबेराची फुलशेती सुरू केली। शेतीमध्ये काहीतरी नवीन करायची इच्छा होती, त्या याच्याने आम्ही महाराष्ट्र दर्शनमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही पुण्याकडे हे सगळे प्रकार पाहिले होते, म्हणजे पॉली हाऊस। त्यावेळेस पासून मनात होतं की बाबा काहीतरी नवीन करायचं, म्हणून त्यावेळेस हा विषय घेतला। दरवर्षाला संजय काळे यांना जरबेराच्या फुलशेतीवर 3 लाखांचा खर्च येतो। हा खर्च वगळता त्यांच्या हाती सुमारे 7 लाख नफा शिल्लक राहतो। जरबेराच्या फुलशेतीमुळे काळे यांचं अवघं जीवनच पालटलंय। त्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी काळे यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतोय। झी 24 ताससाठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।